हो. तर आज बघा आमच्या म्हशीला रिडकू झालेलं. मग खरवीज करायचं होता. तर म्हणलं असं पण करणार आहे तर तुम्हाला सांगावं. खरवीज म्हणजे म्हस व्यायला वेळेला जे पहिलं दूध काढलं जातं त्याला चिक म्हणतात. त्याला खरवीज होतो. सगळ्यांना माहिती असेल पण कुणाकुणाला माहीत नसेल त्यांनी घ्या बघून. तर बघा इथे मी गूळ किसून घेतला आहे आणि हा सेंद्रिय गूळ घेतला आहे मी काळा. त्यामुळं खरवीज काळा होण्याची शक्यता आहे. मग दूध मस्तपैकी बघा दुधात गूळ सगळा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून एका जागी राहणार नाही आणि गोड व्यवस्थित होईल. मग पूर्ण बघा गूळ वितळेपर्यंत चांगला हलवून घ्यायचं. हलवून घेतलं की मग इकडं एक टोप घ्यायचा मोठा, म्हणजे जे तुमच्याकडे जे भांडं असेल ते आम्ही टोप घेतलं आहे. आणि टोपात बघा अर्ध्यापर्यंत पाणी घ्यायचं, का तर आपल्याला ह्याच्यात ठेवून आपल्याला ते खरवीज उकडायचं आहे. तुम्ही याला बेकिंगची प्रोसेस पण म्हणू शकता. अशाच प्रकारे केक पण केला जातो, म्हणजे घरगुती. मग इकडं बघा टोप ठेवायचा गॅसवर आणि इकडं मी जरासं वेलची पूड आणि जायफळ पण टाकले फ्लेवरसाठी, चव चांगली यावी म्हणून. तुम्ही ह्याच्यात सूट, बडीशेप, पुन्हा तुम्हाला सांगते अजून काय बरं, खोबरं पण टाकू शकते. तसं मी हे पहिल्यांदाच करते, म्हणजे मला येतं करायला पण असं मी कधी केलेलं नाही. मग टोपात बघा पाण्यात मी लिंबूच्या 2 फोडी टाकल्या त्या, जेणेकरून टोपाला काळपटपणा येऊ नये म्हणून. मग त्या जो मोठा टोप आहे त्यात तो छोटा टोप ठेवायचा, ते झाकायचं आणि वरून हे दुसरं झाकायचं. आणि जवळजवळ 30-40 मिनिटांनी बघा मी, म्हणजे आधी 1-2दा मी बघितलेलं शिजलं आहे का, पण ते काय शिजला नव्हता. मग बरोबर हे 40 मिनिटांनी बघा शिजलं आहे का बघितलं तर चांगला शिजलेला. पण जसं तुम्हाला म्हणलं सेंद्रिय गूळ टाकल्यामुळं खरवीज जरा काळा झाला आहे, तर तसंच झालं आहे ते. आणि बघा चाकू घालून बघायचं, चाकू एकदम क्लीन आला की समजायचं खरवीज तयार. तर या मग खायला. बाय बाय.